श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया खरीप हंगाम आणि शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना याविषयी शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी यांच्याशी जान्हवी भागवत यांनी केलेली बातचीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार सर, आजच्या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार मॅडम. सर, कोकणातली शेती ही बरीचशी खरीप स्वरूपाची, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली अशी आहे. पण हल्ली काही वर्ष आपण बघतोय की पाऊसमान आहे ते थोडंसं अनिश्चित दिसून येतंय आपल्याला. तर अशा काळात शेती करणं हे एक मोठं आव्हान आहे. तर हे आव्हान पेलण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाला काय तयारी ठेवावी लागते? रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना नमस्कार. सध्या आपण खरीप हंगाम 2026ला सामोरे जात आहोत. चालू परिस्थिती बघताना खरीप हंगामामध्ये महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या ठरतात ते म्हणजे आपल्याकडं असणारी पीक पद्धती. त्या पीक पद्धतीला अनुसरून आपण ज्या गोष्टी खरीप हंगामामध्ये करत असतो त्या म्हणजे प्रामुख्याने बियाण्यांची निवड, खतांचा वापर. तर त्या करतानाच खरीप हंगामामध्ये जे महत्त्वाचे विषय असतात ते म्हणजे पाऊसमानाच्या अनुषंगानं आपल्याला जेव्हा पेरणीचा जो कालावधी आहे तो पेरणीचा कालावधी, त्याच्यानंतर आपल्याकडं असलेली भात आणि नाचणीची शेती, त्याची लावणीच्या वेळा, या सर्व गोष्टी आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. आता जेव्हा आपण ही तयारी करत आहोत त्याच वेळेस कृषी विभाग म्हणून देखील आमच्या काही जबाबदाऱ्या आहेत, ज्यामध्ये शेतकऱ्यांना वेळेत बियाण्याची पोहोच होणं, गुणवत्तापूर्ण बियाणं त्यांना मिळावं, जे नवीन वाण आहेत त्यांचा वापर शेतकऱ्यांनी करावा, त्यानंतर जी खतांची आवश्यकता आपल्याला असते ती खतं मुबलक प्रमाणात आणि वेळेत शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावीत. तसेच यामध्ये जी काही लागणाऱ्या निविष्ठा आहेत त्या निविष्ठांवरती संनियंत्रण ठेवणं, विविध कार्यक्रम राबवणं, त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, या सर्व गोष्टी कृषी विभागाला करणं गरजेचं असतं. आता तुम्ही बियाण्याचं बोललात की चांगल्या प्रकारचं बियाणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करतं. तर आता बीज प्रक्रिया किंवा बियाणं उगवण क्षमता जी असते ती मला वाटतं तपासावी लागत असेल. तर त्यासाठी काय केलं जातं? सर्वात महत्त्वाचा घटक असतो लागवडीच्या वेळेस तो म्हणजे बियाण्याची निवड. बियाण्याची निवड करताना आपल्या जमिनीचा पहिल्यांदा विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीचं माती परीक्षण करणं गरजेचं आहे. बरोबर. माती परीक्षण केल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये कशा प्रकारचे अन्नद्रव्य त्या ठिकाणी उपलब्ध आहेत हे कळतं. ते केल्यानंतर त्याच्या अनुषंगानं खतांचा वापर किती करावा याचा आपल्याला अंदाज येतो. जर या गोष्टी केल्या तर आपला निविष्ठांवरती होणारा अवाजवी खर्च त्या ठिकाणी आपल्याला टाळता येतो. बरोबर. आता विषय झाला बियाण्यांचा. आपली जमिनीचा प्रकार विचारात घेऊन आपल्याला बियाण्यांची निवड करावी लागते. यामध्ये कमी कालावधीची, निमगरवी आणि जास्त कालावधीची म्हणजे महान अशा प्रकारचे भाताची वाणं असतात. तर तो कालावधीसुद्धा आपल्याला विचारात घ्यावा लागतो. म्हणजे ज्या ठिकाणी वरकस जमीन आहे त्या वरकस जमिनीवरती आपल्याला हळव्या वाणांची लागवड करणं गरजेचं असतं, जेणेकरून शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा पाण्याची कमतरता भासते त्यावेळेस पिकाला त्याचा ताण सहन करण्याची वेळ येऊ नये. त्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याकडे मुबलक प्रमाणात पाणी आहे, खालाटीची जमीन आहे, त्या ठिकाणी आपण महान वाणाची म्हणजेच गरव्या वाणाची त्या ठिकाणी आपण लागवड करत असतो. बरोबर. तर ती लागवड केल्यानंतर त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न देखील तशा परिस्थितीमध्ये चांगलं असतं. त्यामुळे बियाण्याची निवड ही खूप महत्त्वाची ठरते. दुसरा एक महत्त्वाचा विषय असतो, बाजारामधून शेतकरी दरवर्षी नवीन बियाणं घेण्याचा अट्टहास काही वेळा करतो. तर हा अट्टहास त्यांनी टाळणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण बियाण्याची निवड करत असतो किंवा बियाणं बाजारातून आणत असतो ते एकदा आणलेलं बियाणं, भात असो किंवा नाचणी असो, याचं किमान पुढचे 2 ते 3 वर्ष आपण वापर करू शकतो. फक्त वापर करतेवेळी जेव्हा आपला हंगाम संपेल त्यावेळेस ते पुढच्या वर्षी वापरावयाचे बियाणे आपल्याला व्यवस्थितरित्या साठवणूक करणं गरजेचं आहे. येस. आपलं जे गावठी बियाणं आहे ते जर जपलं तर आणखीन चांगलं होईल असं वाटतं. हो, स्थानिक वाणांचं संवर्धन होणं सुद्धा गरजेचं आहे. जसे आपण सुधारित वाण वापरत असतो तसेच स्थानिक वाणांमध्ये असलेली जे काही महत्त्वाची घटकं आहेत त्यांचासुद्धा जतन करणं गरजेचं आहे.
यामध्ये जसं की काही ठिकाणी लाल भात असेल, इतर वाण आहेत. अशा प्रकारची वाण आपल्याला जतन करणं गरजेचं आहे. जसं आता आपण बोललो की घरचं बियाणं वापर करणं गरजेचं आहे, तर त्या दृष्टिकोनातून मला सांगायचं आहे की घरचं बियाणं वापर करतेवेळी आपण बियाण्याची उगवण क्षमता हे तपासणं गरजेचं आहे. जर बियाण्याची उगवण क्षमता आपण तपासली नाही तर काही वेळा शेतकऱ्यांवरती दुबार पेरणी करणं किंवा पूर्ण हंगाम हातातून निघून जाणं अशा प्रकारच्या घटना घडत असतात. तर शक्यतो घरचं बियाणं वापर करतेवेळी बियाण्याची उगवण क्षमता तपासणं गरजेचं आहे. मग आता यामध्ये जेव्हा आपण घरच्या घरी उगवण क्षमता तपासतो त्यावेळेस मग ते घरचं बियाणं आपल्याला पुढचे 2 ते 3 वर्ष मी जे म्हटलं ते आपल्याला वापरणं शक्य होतं आणि बियाण्यावरचा दरवर्षी विकत घेण्याचा जो खर्च आहे बरोबर. तो वाचतो. आपण चालू वर्षी जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती बियाण्याचे त्या ठिकाणी उपलब्धता करून दिलेली आहे. वेळेत बियाणं शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. यामध्ये रत्नागिरी 8 असेल, रत्नागिरी 6 असेल, कोकण संजय असेल, अशा प्रकारची वाण आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेली आहेत. यामध्ये ज्या ठिकाणी वरकस जमीन आहे त्या ठिकाणी रत्नागिरी 6 सारख्या वाणांचा, कमी कालावधीच्या वाणांचा वापर शेतकऱ्यांनी करण्यासाठी ते बियाणं उपलब्ध करून दिलेलं आहे. तसेच रत्नागिरी 8 सारख्या हवामानाला अनुकूल असलेल्या आणि प्रतिसाद देणाऱ्या त्यासुद्धा वाणाचा आपण त्या ठिकाणी समावेश केलेला आहे, ज्यामध्ये जिथं पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्या ठिकाणी त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. यामध्ये 74 मेट्रिक टन एवढं बियाणं आपण जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून यावर्षी शेतकऱ्यांना दिलेलं आहे. वा. तसेच यासोबतच आपण आणखी एक बियाणं देतोय ते म्हणजे तुरीचं बियाणं, जे बांधावरती तूर लागवड हा उपक्रम आपल्या भागामध्ये होणं गरजेचं आहे, जेणेकरून एक उत्पन्नाचा आणखी स्रोत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उपलब्ध होईल. हे बियाण्यांच्या बाबतीतलं तुम्ही सांगितलं आता. त्याचप्रमाणे खतं जी आपण आता रासायनिक खतं वापरतो त्यामुळे शेतीचं नुकसान तर होतंच, पण त्याबरोबर खर्चही वाढतो. त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? अगदी बरोबर. जेव्हा आपण रासायनिक खतांचा वापर करतो तेव्हा आपला शेतीवरचा खर्च देखील वाढत असतो. बऱ्याच वेळा आपल्याला रासायनिक खतं आपण किती वापरत आहोत हे कळत नाही. तांत्रिकदृष्ट्या ती माहिती नसल्यामुळं अवाजवी खतांचा वापर झाल्यामुळे जमिनींचा सुद्धा पोत त्या ठिकाणी खराब होत जात असतो. तर या गोष्टींनाच आपल्याला यापुढे भविष्यात जाऊन हाताळायचं आहे आणि या सर्व गोष्टींचा वापर करून आपल्याला जमिनीचा पोत सुधारायचा आहे आणि खतांचा वापर कमी करायचा आहे. आता रासायनिक खतं जर म्हटलं तर मला एक उदाहरण द्यायला आवडेल की भात पिकासाठी आपला डोस आहे 100-50-50 म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश. 100-50-50चा डोस पूर्ण करण्यासाठी आपल्याला हेक्टरी म्हणजे 100 गुंठ्यांचा खर्च येतो, तो जवळपास 13,000 ते 14,000 रुपये. आणि जर त्याच ठिकाणी आपण काही सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केला, जसं की युरिया ब्रिकेटचा वापर करणं, युरिया आणि DAP ब्रिकेट्स असतात म्हणजे त्या गोळ्या आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होतात. त्या जमिनीमध्ये वापरल्या तर त्यामध्ये फक्त 176 किलो आपल्याला गोळ्या लागतात. 176 किलोची किंमत जाते 5,500 रुपये. बरं. म्हणजे 5,500 ते 6,000 रुपये जे काय खर्च आपला होतो आणि एका बाजूला होणारा आपला 13,000 रुपये खर्च, या ठिकाणी आपली जवळपास 6,000 ते 7,000 रुपयाची बचत त्या ठिकाणी होते. म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला हळूहळू सुधारणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त आपण विचार केला तर आपण जैविक खतंसुद्धा त्या ठिकाणी वापरू शकतो. जसं की आता आपल्या कोकणामध्ये प्रत्येकाच्या बांधावरती गिरीपुष्पाचा पाला आहे. हो. गिरीपुष्पाचा पाल्याचा जर आपण वापर केला, जर आपण लागवडीच्या वेळेस 5 टन एवढा जर पाला वापरला तर आपला जवळपास 25 ते 30% खतांची त्याची बचत त्या ठिकाणी होते आणि सेंद्रिय पद्धतीने आपण त्या ठिकाणी उत्पादन घेऊ शकतो. मग खरंच या पद्धती जर शेतकऱ्यांनी वापरल्या तर त्याचा त्यांना चांगलाच उपयोग होऊ शकतो. यानंतर मला आता थोडंसं लागवडी पद्धतीबाबत सांगायचं आहे. आपल्याकडं बऱ्यापैकी आपण जी लागवड करतो, आपले ठरलेले ठोकताळे आहेत. आमची जमीन एवढी आहे, त्यामुळे यामध्ये मग आम्ही एवढं पायली भात वापरतो. तो धान आम्ही त्या ठिकाणी रोजायला घालतो आणि नंतर रोपं त्या ठिकाणून काढून ते लावणीसाठी वापरतो. म्हणजे थोडक्यात पारंपरिक पद्धतीने जी शेती वापरतो. केली जाते त्याविषयी बोलतात. हां, यामध्ये आपण प्रत्येक चुडामध्ये किमान 4-5 रोपं किंवा कधी कधी हाताला येईल एवढी रोपं आपण त्या ठिकाणी लावत असतो. ठीक आहे, बऱ्याच वेळा काही त्यातली रोपं उगवून येत नाहीत. ह्या सगळ्या जरी भीती शेतकऱ्यांना असली तरी देखील सुधारित तंत्रज्ञानामध्ये अशा पद्धती आहेत ज्यामध्ये एका चुडात फक्त 1 किंवा 2 रोपं लावण्याची शिफारस आहे. म्हणजे आपलं कोकण कृषी विद्यापीठ असेल किंवा इतर कृषी संशोधन संस्था असतील, यांनी ज्या काही रिकमेंडेशन दिलेले आहेत त्याच्यामध्ये श्री पद्धत ही एक आपली भात लागवडीची पद्धत आहे. त्यासोबतच 4 सूत्री पद्धत ही सुद्धा एक भात लागवडीची एक चांगली पद्धत आहे. याविषयी थोडंसं विस्ताराने सांगा ना. श्री पद्धतीमध्ये आपल्याला जवळपास 12 ते 13 दिवसाची रोपं लावावी लागतात. ही रोपं लावल्यामुळं आपला
जो काही 21 दिवसाचा कालावधीमधली 7 दिवस त्या ठिकाणी वाचतात. त्यानंतर जे बियाणं आपल्याला लागणार आहे ते बियाण्याचं त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे कमी बियाणं वापरावं लागतं. ज्यावेळेस आपण रोपांची लागवड करतो तेव्हा 25 बाय 25 सेंटीमीटरवरती रोपांची लागवड केली जाते, जेणेकरून 2 ओळीतलं आणि 2 रोपांमधलं अंतरसुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित मेंटेन केलं जाईल. याचा फायदा यासाठी होतो की जेव्हा आपल्याला कीटकनाशकं फवारावी लागतात किंवा बऱ्याच वेळा काही आंतरमशागत करावी लागते, बर तर त्यामधून चालता येणं हा त्याचा फायदा होतो. तसेच एका चोडामध्ये 1 ते 2 रोपं लावल्यामुळे त्या ठिकाणी येणारं जे टिलरिंग आहे म्हणजे फुटवा आहे, फुटवा खूप मोठ्या प्रमाणात येतो बरोबर आणि फुटवा जास्त प्रमाणात आल्यामुळं जेवढं फुटव्याचं प्रमाण तेवढं लोंब्यांचं प्रमाण हे आपण विचारात घेणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा अशा नवीन पद्धती आत्मसात करताना भीती वाटते की आम्हाला तेवढा उतारा तेवढं उत्पन्न मिळेल की नाही. पण आपल्याकडे अशी बरीचशी उदाहरणं आहेत की आपल्याकडं काही शेतकरी अशा वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून 100, 120 क्विंटलपर्यंत आपली लोकं काही गेलेली आहेत. म्हणजे कृषी विभागाकडून या संदर्भातल्या मोहिमा आखल्या जात असतील, शेतकऱ्यांना ज्ञान दिलं जात असेल की कशा प्रकारे लागवड करावी यासाठी. मग कोणकोणत्या प्रकारच्या या मोहिमा असतात? कृषी विभागामार्फत चालू वर्षी आपण बऱ्याचशा मोहिमा हाती घेतलेल्या आहेत. त्यापैकी उदाहरणादाखल सांगायचं झालं तर माती परीक्षण प्रचार व प्रसिद्धी मोहीम आहे. त्यानंतर बीज प्रक्रिया मोहीम, घरगुती पद्धतीने बियाणे उगवण क्षमता तपासणी मोहीम, भात लागवड तंत्रज्ञानामध्ये श्री पद्धतीचा वापर आणि 4 सूत्री पद्धतीचा वापर, गोकृपामृत तयार करण्याची मोहीम ही नैसर्गिक शेतीवर आधारित मोहीम आहे. अल्निनोच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत स्तरावरती शिवार फेऱ्यांचे आयोजन, फळबागा वाचवण्यासाठी उपाययोजना, अशा प्रकारच्या विविध मोहिमा आपण राबवत आहोत. त्यानंतर बायोचारसारखी मोहीम आहे. या सर्व मोहिमांचा वापर करून आपण शेतकऱ्यांपर्यंत विविध तंत्रज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आज चालू घडीला आपण जवळपास 7,500 मोहिमा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबविलेल्या आहेत. मग यातलं कोऑर्डिनेशन कसं असतं, म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत कशा प्रकारे पोहोचता? यामध्ये आपले प्रत्येक गावाचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत. यामध्ये गावामधील प्रगतशील शेतकरी तसेच त्या पिकामध्ये चांगले काम करणारे शेतकरी आणि सर्व शेतकऱ्यांचा समावेश असतो. आणि आमचे सहाय्यक कृषी अधिकारी या ग्रुपमध्ये असतात. ते त्यामध्ये वेळोवेळी आवश्यक त्या माहिती, विविध मेसेजेस, सुधारित ॲडवायझरी आणि जे काय आपल्याला सल्ले द्यायचे आहेत ते सल्लेसुद्धा त्याच्यामध्ये दिले जातात. तर याच माध्यमातून शेतकऱ्यांना त्या गावामध्ये उद्या जी मोहीम होणार आहे त्या मोहिमेच्या अनुषंगाने मेसेजेस दिले जातात आणि शेतकऱ्यांना सांगितलं जातं की आपण कुठल्या वाडी वस्तीवरती हा कार्यक्रम घेत आहोत. आणि मग त्या शेतकऱ्यांना ॲप्रोच करणं, मग याच्यामध्ये बऱ्याच वेळा काही आपले गट असतात. मग फोन कॉलद्वारे देखील आपण त्या गटांना आधीच सांगून ठेवतो की आमचा या तारखेला या ठिकाणी असा कार्यक्रम होणार आहे. मग त्या ठिकाणी एका ठिकाणी आल्यानंतर आपण या ज्या काही मोहिमा आहेत या मोहिमा, त्यानंतर खरीपाचं नियोजन, बियाण्यांची निवड, ह्या सर्व गोष्टी आणि ह्या ज्या काही मोहिमा आहेत त्या ठिकाणी आपण राबवत आहोत. प्रत्येक मोहिमेमध्ये त्याचे जे काही फायदे आहेत ते कशासाठी करायचं आहे आणि याचा भविष्यामध्ये त्यांना कसा फायदा होणार आहे या सर्व गोष्टी त्या ठिकाणी त्यांना समजून सांगितल्या जातात. आणि शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यामार्फत प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्या शंकांचं निरसन केलं जातं. बरोबर. कृषी विभागातर्फे या सगळ्या मोहिमा राबवल्या जातात. तर आता सध्या मला असं विचारायचं आहे, अल्निनो सध्या सक्रिय झालेला आहे, तर त्याचा खरीप शेतीवर काय परिणाम होईल आणि त्याला सक्षमपणे शेतकऱ्यांना तोंड देता यावं म्हणून कृषी विभागाने कोणत्या प्रकारची तयारी केलेली आहे? चालू वर्षी आपल्यासाठी सर्वांसाठी चिंतेची बाब आहे, मात्र घाबरून जाण्याचं काही कारण नाही. कोकणामध्ये जो काय आपल्याला अंदाज सांगितलेला आहे हवामान विभागाने, त्यामध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये 92% पाऊस आपल्या कोकणामध्ये पडणार आहे. दरवर्षी आपल्याकडं जवळपास 3300 मिलीमीटर एवढा पाऊस आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होतो. त्याचा विचार केला तर एक 300 ते 400 मिलीमीटर पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. मात्र या परिस्थितीमध्ये आपल्याला काही गोष्टींचं लक्ष देणं गरजेचं आहे. ज्यामध्ये महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यापासून जे आम्ही सांगितलं, विविध मोहिमा ज्या राबवत आहोत त्या माध्यमामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होणं, जे कृषी विभागाकडून सल्ले दिले जात आहेत त्याचा अवलंब करणं. मग अशी जसं मी सांगितलं, बियाण्यांची निवड करताना वरकस जमिनीवरती जे महानवान आहे त्याचा वापर न करणं, त्या ठिकाणी फक्त हळव्या जातीचाच वापर करणं. ज्या ठिकाणी पाण्याची मुबलक सोय आहे आणि शेवटपर्यंत पाणी आपल्याला देणं शक्य आहे किंवा संरक्षित पाणी गरज भासल्यास देणं शक्य आहे, अशा ठिकाणी जे आपले जास्त कालावधीचे वाण आहेत त्यांचा वापर करणं, जसं की मग रत्नागिरी 8 वगैरे असतील. तर या सर्व गोष्टी आहेत. आता याचा भविष्यकालामध्ये कसा परिणाम होऊ शकतो, तर येणाऱ्या कालावधीमध्ये सप्टेंबर महिना असेल किंवा शेवटचा आपला ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा कालावधी असेल, त्यामध्ये पाऊसमान जर कमी राहिलं तर त्या कालावधीमध्ये आपल्याला फळबागांचं सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला संरक्षण करावं लागणार आहे. बरोबर.
तर यासाठी आत्तापासूनच आमचं शेतकऱ्यांना आव्हान राहील की आपल्याकडं ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ड्रीप इरिगेशन खूप महत्त्वाचं आहे. तर शेतकऱ्यांनी ड्रीपकडे वळणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये सुद्धा आम्ही यावर्षी मोठ्या प्रमाणात काम करण्याची आमची इच्छा आहे आणि शेतकऱ्यांची सुद्धा आम्हाला याच्यामध्ये साथ आवश्यक आहे. यासोबतच फळबागांचं जे आपल्याला त्या ठिकाणी संरक्षण करायचं आहे त्यामध्ये टंचाई कालावधीमध्ये जैविक आच्छादनासारखा जो काही एक पर्याय असतो त्याचा आपल्याला वापर करावा लागेल. बरं. जे काय आपला काडी कचरा असेल, पालापाचोळा असेल किंवा नारळाच्या झावळ्या असतील यांचा वापर आपल्याला फळबागांच्या बुंद्याच्या शेजारी जैविक आच्छादन करून करायचा आहे. म्हणजे पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये यासाठी जैविक आच्छादनाचे बरेचसे फायदे आहेत. त्याच्यामध्ये एकतर बाष्पीभवन त्या ठिकाणी होऊन पाण्याचा आपल्याला कार्यक्षम वापर करता येईल. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे त्यातलं जे काय आपलं मुळांच्या बाजूचं जे काही वातावरण आहे ते संतुलित वातावरण राहील. त्या ठिकाणी तणांचं नियंत्रणसुद्धा होईल. तण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उगवणार नाही आणि जो काही बायोमास आपण त्या ठिकाणी टाकलेला आहे त्याचं विघटन होऊन सेंद्रिय पदार्थ आहेत ते आपल्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणात वाढतील. म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन असेल किंवा आपल्या जमिनीमधील बायोमास आहे ह्याचं त्यामध्ये वाढ होण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि फळझाडांना त्याचा चांगला उपयोग होईल. आणि ड्रीप इरिगेशन केलं तर पाण्याचा व्यवस्थित वापर त्या ठिकाणी करणं शक्य होईल. यासाठी फक्त प्रत्येक शेतकऱ्याकडं संरक्षित पाण्याची सोय असणं गरजेचं आहे. बोरवेल असू द्या किंवा विहीर आहे किंवा शेततळी सुद्धा आहे, शेततळी आहेत. अशा प्रकारचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करणं शक्य आहे. या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे जलकुंड, जे मागच्या वर्षी आपण जलकुंड सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती बनवलेले आहेत आणि शेतकऱ्यांना ते आपण दाखवलेले आहेत त्याचे डेमॉन्स्ट्रेशन वगैरे. त्यामध्ये 52,000 लिटर पाणी स्टोअर केलं जातं आणि हे पाणी आपल्याला किमान आपले 20 गुंठे एवढ्या क्षेत्राला पुरू शकतं. म्हणजे ज्या काय आपल्या 4-5 फवारण्या असतात त्या फवारण्यांचं पाणी आणि 3-4 आपले जे संरक्षित पाणी त्यांना देण्याची आवश्यकता आहे ते. म्हणजे आत्ता जर ही आपण जलकुंड मोठ्या प्रमाणात केली तर आत्ताच्या येणाऱ्या पावसामधला जलसंचय त्या ठिकाणी करणं शक्य आहे आणि तो जलसंचय केल्यानंतर त्याचा वापर येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा डिसेंबर-नोव्हेंबर फवारण्यांचा कालावधी सुरू होईल किंवा जेव्हा खरंच झाडांना मोहराच्या कालावधीमध्ये पाणी देण्याची आवश्यकता असते त्यावेळेस त्याला पाणी देणं शक्य होईल. यासोबतच महत्त्वाचे विषय म्हणजे आपल्याकडं जलपुनर्भरण हा विषय असतो. त्यानंतर पाणलोटाची कामं असतात. तर ही सुद्धा काम आपल्याला मोठ्या प्रमाणावरती करणं गरजेचं आहे. आत्ताच्या घटकेमध्ये जे आपले ओढे आणि नाले आहेत त्यांचं आपल्याला खोलीकरण, रुंदीकरण अशा प्रकारचे सुद्धा गोष्टी आपल्याला हाती घ्याव्या लागणार आहेत. त्यानंतर यामध्ये जो काही गाळ काढण्याचा विषय आहे, जे आपले पूर्वी तयार करण्यात आलेले सिमेंट नालाबांध असतील तर त्याच्यामधला गाळ आपल्याला काढावा लागेल जेणेकरून त्या ठिकाणी पाण्याचा संचय चांगला होईल आणि जे आजूबाजूचा जे ग्राउंड वॉटर रिचार्ज म्हणतो आपण तर तो भूजल पातळी वाढण्यासाठी त्याचा नक्की उपयोग होईल. या कालावधीमध्ये आपल्याला ही सर्व गोष्टी त्या ठिकाणी करायच्या आहेत. यामध्ये आपले जे बांध आहेत बांधांची दुरुस्ती करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण नोव्हेंबर आणि ऑक्टोबरच्या कालावधीमध्ये वनराई बंधारे मोठ्या प्रमाणावरती करतो. लोकसहभागाचा त्या ठिकाणी आपण वापर करतो. तर वनराई बंधाऱ्याच्या ज्या साईट्स आहेत त्या साईट्स आत्ताच आपल्याला आयडेंटिफाय करून ठेवणं गरजेचं आहे. आत्ता ज्या आपल्या क्षेत्रीय स्तरावरती अल निनोच्या पार्श्वभूमीवर आमच्या ग्रामपंचायती स्तरावरती शिवार फेऱ्या चालू आहेत. त्यामध्ये आम्ही हेच काम करत आहोत. गावामध्ये त्या बैठका आम्ही त्या ठिकाणी घेतोय. गावामध्ये फिरून त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रकारचे नदी नाले आहेत, त्या नाल्यांवरती आपल्याला कशा प्रकारचे उपचार करता येतील हे त्या ठिकाणी आम्ही पाहतोय. त्याच्या साईट्स आता आयडेंटिफाय करतोय आणि मग त्या साईट्स आयडेंटिफाय करून तसे आराखडे आम्ही शासनास सादर करतोय. किंबहुना जिल्हा नियोजन निधीमधून सुद्धा काही काम आम्ही प्रस्तावित करण्याचं आमचं नियोजन आहे. आता तुम्ही म्हणालात की शिवार फेऱ्या तुम्ही ग्रामपंचायतीमार्फत गावागावातून घेताय, तर त्या वनराई बंधाऱ्यांव्यतिरिक्त आणखीन कोणत्या गोष्टींवर तुम्ही तिथे लक्ष केंद्रित केलेलं आहे? मी आता म्हणल्यासारखंच की जैविक आच्छादनासारखा विषय असेल, जल पुनर्भरण करण्यासारखा विषय असेल, उतारा आडवी मशागत असेल, प्लास्टिक मल्चिंगसारखे लोकांना त्या ठिकाणी तंत्रज्ञान सांगणं असेल, सोबतच बंधारे असतील, सिमेंट नालाबांध असेल, शेततळ्यांचं अस्तरीकरण असेल, त्यानंतर ड्रिप इरिगेशनचा वापर असेल, ह्या सर्व गोष्टी आम्ही तिथं शेतकऱ्यांना सांगत आहोत आणि त्याचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना आग्रह करत आहोत. किंबहुना हक्कानी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी आपण कराव्याच लागतील. आणि आतापासून ही जर काळजी घेतली तर पुढचा सगळा काळ आहे अल निनोच्या परिणामांचा तो आपल्याला नक्कीच सुसह्य होईल. शेवटी प्रयत्न आपल्या हातात आहेत. आपण आपले प्रयत्न करायचे आहेत. निसर्गाने आपल्याला साथ द्यावी आपण अपेक्षा ठेवतो आणि त्या अनुषंगानेच आपले प्रयत्न असावेत. फक्त आपण आपल्या प्रयत्नात कमी पडायला नको. त्यासाठी आणि उत्पन्न वाढवता यायला पाहिजे कमी पावसातही. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे आणि ती लक्षात ठेवूनच
पुढच्या गोष्टी आपण नियोजित करायला पाहिजे. या अनुषंगानंच मला सांगायला आवडेल की चालू वर्षी आपण एप्रिल महिन्यामध्येच पहिल्या आठवड्यामध्ये जिल्हा स्तरावरती पूर्ण विभागाची आपण नैसर्गिक शेती मिशनची आपण कार्यशाळा त्या ठिकाणी घेतली होती. त्या बरं. नैसर्गिक शेती शाळेमध्ये आपण काही महत्त्वाचे घटक शेतकऱ्यांना सांगितले. तसेच त्या माध्यमातून चालू वर्षी खूप मोठ्या प्रमाणावरती आपण क्षेत्रीय स्तरावरती फार्मर कपसारख्या योजना राबवत आहोत. फार्मर कपची जी योजना आहे ती पाणी फाउंडेशन, कृषी विभाग यांच्या मदतीनं राबवली जात आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 683 आणि नव्याने गट तयार केलेले आहेत आणि त्या गटांच्या मार्फत आपण सध्या उत्पन्न खर्च कमी करणं, एकत्रित येऊन शेती करणं, त्याच्यानंतर इर्जिक पद्धती म्हणजे जे काही डाला पद्धतीने शेती करणं, त्याचा वापर करून उत्पन्न खर्चात बचत होऊन उत्पन्न वाढवणं, अशा प्रकारचे त्यामध्ये घटक आहेत. यामध्ये जे काही सुधारित तंत्रज्ञान आहे त्याचा अवलंब शेतकऱ्यांनी करणं, एकाच वेळी सर्वांनी एकच ट्रीटमेंट त्या ठिकाणी वापरणं, ह्या सर्व गोष्टी आहेत. शक्यतो नैसर्गिक शेतीवरती जास्त भर देणं हे त्याचे महत्त्वाचे घटक आहेत. यामध्ये जिल्हा पातळीवरती 5 लाख रुपये, 3 लाख रुपये आणि 2 लाख रुपये अशा प्रकारचं बक्षीस देखील त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. जो गट याच्यामध्ये चांगलं काम करेल त्यांना त्या ठिकाणी प्रशस्तीपत्रकं देखील दिली जाणार आहेत. तसेच राज्य पातळीवरती 50 लाख, 30 लाख आणि 20 लाख अशा प्रकारची बक्षिसं त्यामध्ये आहेत. म्हणजे ही स्पर्धा पूर्ण महाराष्ट्रभर राबवली जात आहे. तर हे देखील माध्यम आपण त्या ठिकाणी वापरत आहोत लोकांपर्यंत शेतकऱ्यांना पोहोचण्यासाठी. प्रोत्साहित करण्यासाठी या गोष्टींची आवश्यकता आहे. तसेच जो मगाशी मी उल्लेख केला की आपण नैसर्गिक शेतीची कार्यशाळा त्या ठिकाणी घेतली, तर त्या माध्यमातून आपण प्रत्येक गटामध्ये निमंत्रक तयार केलेले आहेत. हे निमंत्रक म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून चांगले काम करणारे इच्छुक आणि प्रगतशील शेतकरी आहेत, तरुण शेतकरी आहेत, त्यांचा वापर आपण त्या ठिकाणी करत आहोत. तर यामध्ये महत्त्वाचा जो विषय त्या ठिकाणी सांगितला गेला तो होता गोकृपामृत. हा विषय जो आहे, तर गोकृपामृत सारखं एक नवीन तंत्रज्ञान आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. यामध्ये बन्सीगीर गौशाळा सुरत आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या दोघांच्या माध्यमातून त्या ठिकाणी गोकृपामृतवरती आता ट्रायल चालू आहेत. तसेच त्याचा जो फायदा आहे तो शेतकऱ्यांना मिळावा यासाठी आपण क्षेत्रीय स्तरावरती गोकृपामृत प्रत्येक शेतकऱ्याकडं असावं यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. खूप मोठ्या प्रमाणावरती आपण ही मोहीम सध्या राबवत आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा, जमिनीची जे काही पोत सुधारणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये मदत व्हावी, जमिनीमध्ये जे काही महत्त्वाचे जीवाणू असतात त्या जीवाणूंचा काउंट त्या ठिकाणी वाढावा, हे सर्व महत्त्वाचे घटक आहेत. यासाठी फक्त आपल्याला जमीन कायम मॉइश्चर लेवल कंडिशन म्हणजे वापसा कंडिशनमध्ये ठेवणं गरजेचं आहे. यासाठी संरक्षित पाणी स्वतःला द्यावं लागणार आहे. तर गोकृपामृतचा वापर खूप सोपा आहे. यामध्ये 2 किलो गूळ आणि 2 लिटर ताक हे आपल्या गावठी गाईचं किंवा कोकण कपिलाचं ताक किंवा गिर गाईचं ताक त्या ठिकाणी आपण घेणं गरजेचं आहे. हे ताक आणि 2 किलो काळा गूळ, सेंद्रिय गूळ त्या ठिकाणी आपण वापरायचं आहे. हे वापरून आपण 200 लिटरचं द्रावण त्या ठिकाणी बनवू शकतो आणि या द्रावणाचा वापर आपण झाडांवरती फवारणीसाठी असेल, पुन्हा फळबागांना आळवणी करण्यासाठी असेल, भात पिकाच्या ज्या ठिकाणून पाणी भात खाचरामध्ये येतं त्या ठिकाणाहून जरी आपण त्या ठिकाणी देऊ शकलो पाण्यातून मिसळून, तरीसुद्धा त्याचा वापर चांगल्या प्रमाणे होणार आहे. याद्वारे जे जमिनीतले जीवाणू असतील त्यांचा काउंट चांगला वाढणार आहे आणि हे कल्चर आपल्याला वारंवार तयार करणं शक्य आहे. बरोबर. आणि कमी खर्चात 250 रुपयाच्या खर्चामध्ये आपण 200 लिटरचं द्रावण तयार करतो. बाहेर मार्केटमध्ये याची 150 ते 200 रुपये किंमत आहे. म्हणजे 40,000 रुपयाचं द्रावण आपण फक्त 250 रुपयामध्ये तयार करतोय. याचा कालावधी देखील कमी आहे. बनवण्याची पद्धत सोपी आहे. 7 दिवसामध्ये हे द्रावण तयार होतं. याची टिकवण क्षमता चांगली आहे. जवळपास पुढचे 3 ते 5 महिने हे द्रावण टिकून राहतं. फक्त त्यांना ते जे जीवाणू आहेत त्यांची वाढ होण्यासाठी परत गुळ आणि ताकाचं आपल्याला थोडंसं मिश्रण त्यामध्ये टाकत राहावं लागतं. तर याचा वापर केल्यामुळे आपल्याला भविष्यात नक्कीच फायदे दिसणार आहेत. म्हणजे थोडक्यात की रासायनिक खतांमुळे जमिनीचा जो पोत बिघडलेला आहे तो नैसर्गिक खतांवर आणल्यानंतर आपल्याला त्याचे चांगले फायदे दिसून येतील. नक्कीच. सर, तुम्ही मगाशी बोलताना बायोचार असा उल्लेख केलात, तर ते नेमकं काय आहे याविषयी आम्हाला थोडीशी माहिती सांगा. बायोचार म्हणजे सहज सोप्या भाषेत सांगायचं झालं तर चांगल्या आणि उच्च प्रतीचा कोळसा तयार करणं. म्हणजे पूर्वीसुद्धा आपण जमिनीमध्ये राख आणि कोळशाचा वापर त्या ठिकाणी केला जात होता. तर यामध्ये बायोचार हे जे कन्सेप्ट आहे, ह्या कन्सेप्टमध्ये 1 मीटरचा आपण त्या ठिकाणी खड्डा बनवायचा आहे. त्या खड्ड्यामध्ये मनगटाच्या आकाराची आणि अंगठ्याच्या आकाराची जे काही फांद्या, झाडाच्या जे काही पडलेले अवशेष असतील यांचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि कमी ऑक्सिजनचा वापर करत ते जाळायचे आहेत. त्याच्यापासून कोळसा तयार करायचा आहे. म्हणजे 50% ते लाकूड जळलं की त्यानंतर दुसरा भारा टाकायचा आहे, परत 50% जळलं की दुसरा भारा टाकायचा आहे आणि शेवटी ज्यावेळेस त्याच्यावरती राखेची परत दिसायला सुरू होईल त्यावेळेस ते विझवून टाकायचं आहे.
आणि अशा प्रकारे जो कोळसा तयार होईल त्या कोळशाचा आपल्याला त्या ठिकाणी पावडर करणं किंवा व्यवस्थित बारीक तुकडे करून आपल्याला आपल्या शेतीमध्ये वापरायचे आहेत किंवा नर्सरीमध्ये वापरायचे आहेत. याच्यामुळे काय होणार आहे, त्याच्यामध्ये जे मायक्रो कॅपिलरीज असतात म्हणजे सूक्ष्म जे काही छिद्र असतात त्या सूक्ष्म छिद्रांमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता खूप असते. त्यानंतर जीवाणूंची वाढ त्याच्यामध्ये चांगली होते. जे काही बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरियांची वाढ त्यामुळे चांगली होते. आणि या बायोचारचा वापर आपल्या इथल्या जमिनीमध्ये म्हणजे विशेषतः कोकणामधील आपले 2 जिल्हे रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना याचा नक्कीच खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा होणार आहे. कारण इथली जी आपली पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे आपल्या जमिनीची ती कमी आहे. तर बायोचारचा वापर केल्यामुळं ते देखील याच्यामध्ये आपल्याला फायदेशीर क्षमता ठरणार वाढेल आहे. ती. आणि जो जमिनीमधला ऑर्गॅनिक कार्बन आहे तो ऑर्गॅनिक कार्बन देखील या माध्यमातून वाढणार आहे जो शेतीसाठी पूरक आहे. सर, तुम्ही आता खरीप हंगामाच्या दृष्टीनं ही माहिती खूप छान दिलीत आमच्या श्रोत्यांना. तर या सगळ्या मोहिमांमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं यासाठी आपण त्यांना काय आवाहन कराल? माझं सर्व शेतकरी बंधूंना एवढंच आव्हान असेल की येणाऱ्या खरीप हंगामामध्ये अल्निनोचा जो काय प्रादुर्भाव होणार आहे त्याचा विचार करता घाबरून जाण्याची गरज नाही. त्यामध्ये फक्त वेळोवेळी मिळणारे सल्ले यांचा आपण अवलंब करावा. तसेच संरक्षित पाण्याची सोय जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी ती करावी. पाण्याचा वापर जपून करावा. सगळ्यात महत्त्वाचं ड्रीप इरिगेशन आपल्याला करणं गरजेचं आहे. तर ठिबक सिंचनावरती आपल्याला शिफ्ट व्हावं लागेल. त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करणं गरजेचं आहे. ज्या मोहिमा आता आम्ही सांगितलेल्या आहेत त्या मोहिमा क्षेत्रीय स्तरावरती आम्ही राबवत आहोत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही सहभाग घ्या. आमचे क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी आहेत, त्यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी असतील, उपकृषी अधिकारी आहेत, मंडळ कृषी अधिकारी आहेत, यांच्या संपर्कात राहा. त्यांना गावांमध्ये आल्यानंतर विविध प्रश्न विचारा, तुमच्या अडचणी त्यांच्यापुढं मांडा आणि त्या अनुषंगानं त्यांच्याकडून जे काही सुधारित तंत्रज्ञान आहे त्याची माहिती करून घ्या. सोबतच मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. आपण जे महाविस्तार AI ॲप्लिकेशन कृषी विभागाने लॉन्च केलेलं आहे मागे, यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधील जवळपास 75,000 शेतकरी याचा आता अवलंब करत आहेत. तर याच्यामध्ये आपला जो ॲग्रिस्टॅकमधला फार्मर ID आपण जो काढलेला आहे, शेतकरी नोंदणी ओळख क्रमांक, त्याचा वापर करून त्याच्यामध्ये या ॲप्लिकेशनमध्ये नोंद करावी. आणि मग ते केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पिकानुसार आणि तुमच्या गावातील तुमच्या एरियानुसार त्या ठिकाणी तुम्हाला सल्ले मिळणार आहेत. त्याच्यामध्ये मग तुमच्या पिकाच्या वाढीचे सल्ले असतील, कीड रोगांच्या अनुषंगाने सल्ले असतील, हे सर्व सल्ले त्यामध्ये दिले जातात. कीड रोगांची ओळख त्याच्यामध्ये आहे. यामध्ये फक्त तेवढाच विषय नाही आहे, तर त्यामध्ये आपल्या जवळपास असणारे गोडाऊन्स आहेत त्यांचा त्या ठिकाणी आपल्याला वापर करणं शक्य आहे, त्याची माहिती त्याच्यामध्ये आहे. आपल्या जवळपास अवजारे बँक कुठं कुठं आहेत त्याची माहिती त्याच्यामध्ये आहे. महत्त्वाचे जे व्हिडिओज आहेत ते त्याच्यामध्ये आहेत. पाणी फाउंडेशनसारख्या यंत्रणेमार्फत आणि कृषी विभागामार्फत ज्या डिजिटल शेतीशाळा राबवल्या जात आहेत त्या डिजिटल शेतीशाळांची तिथं लिंक उपलब्ध आहे. आपल्याकडे दर बुधवारी भात पिकाची शेतीशाळा त्या ठिकाणी होते. तर भात पिकाची ती शेतीशाळा शेतकऱ्यांनी संध्याकाळी 7-7:30 वाजता होते ती अटेंड करावी. म्हणजे घरी बसल्यानंतर आपल्या मोबाईलवरून आपण या सगळ्या गोष्टी पाहू शकतो. तिथं जे काही उपस्थित होणारे प्रश्न आहेत त्या माध्यमातून आपल्या ज्ञानात भर टाकू शकतो. अशा प्रकारच्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. यासोबतच जे काही आपले मोहिमा सांगितल्या त्या मोहिमांमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घ्यावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. तसेच ज्या आपल्या भात लागवडीच्या सुधारित पद्धती आहेत त्याचा देखील अवलंब करावा. हिरवळीच्या खताचा त्या ठिकाणी वापर करणे आणि युरिया ब्रिकेटचा वापर करणे ती अवलंब करावी, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये ह्या सर्व गोष्टींना सामोरं जाता येईल आणि या आव्हानांना तोंड देता येईल आणि येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपण आपल्या शेतीमधून एक चांगलं उत्पन्न मिळवूया अशी मी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. श्रोते हो, कृषी विभागातर्फे विविध प्रकारच्या योजना, विविध प्रकारच्या मोहिमा आयोजित केल्या जातात, ज्याच्या योगे शेतकऱ्यांनी चांगलं उत्पादन घ्यावं आणि आपली शेती समृद्ध करावी यासाठी कृषी विभाग सतत कार्यरत असतो. त्यासाठी आज आपण शिवकुमार सदाफुले साहेब, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी यांना आमंत्रित केलं होतं. सर, आज आपण इथं आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांसाठी तसंच शेती करणाऱ्या सगळ्यांसाठी खूप छान माहिती सांगितलीत. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात खरीप हंगाम आणि शासनातर्फे
शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना याविषयी शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी यांची जान्हवी भागवत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.